दादरच्या मठातल्या या स्वामी पादुका आहेत, या मूळ पादुका असं म्हणतो आपण. तर ह्याचं काय महत्त्व आहे आणि ह्याचं दर्शन फक्त आणि फक्त गुरुवारीच दिलं जातं, तर असं का, याबद्दल थोडं सांगाल? थोडा इतिहास सांगतो आपल्याला. ह्या ज्या मूळ पादुका आहेत, ह्या मठाचे संस्थापक बाळकृष्ण महाराज ह्यांना स्वामींनी स्वप्नात येऊन सांगितलं की अक्कलकोटला ये आणि तुझ्यासाठी मी पादुका, एक वेताची खाट आणि त्यांची वस्त्र ही ठेवलेली आहेत. ज्योतिबा नावाचे तिकडे पुजारी असतील, ते तुम्हाला हे देतील. सेम दृष्टांत ज्योतिबा म्हणून आहे जे अक्कलकोटला. मी वारंवार हा संदर्भ का 115-120 वर्षापूर्वीचं हे सगळं डोक्यात आणा, तुम्ही आत्ताचं त्याचं कोरिलेशन घेऊ नका. त्यावेळेला महाराजांनी अक्कलकोटला गेले आणि ह्या मूळ पादुका, ती वेत लावलेली त्यांची ती जी खाट होती ती, आणि स्वामींचे वस्त्र आहेत आमच्याकडे. आता त्यातली खाट, वेत आणि वस्त्र हे सुरतच्या मठामध्ये आहेत, आणि स्वामींच्या ह्या ज्या मूळ पादुका आहेत ह्या आम्ही दादर मठात स्थापन केलेल्या आहेत. आणि आमच्याकडे दर्शन रोज होतं पादुकांचं, म्हणजे आरती असते ना संध्याकाळच्या वेळेला, त्यावेळेला आमच्याकडे दर्शन होतं पादुकांचं. आणि जे आपले मोठे सण असतात, स्वामींची पुण्यतिथी, जयंती, गुरुपौर्णिमा आहे, दत्त जयंती, त्यावेळेला ह्या दर्शनासाठी मूळ गाभाऱ्यात आम्ही या ठेवतो आणि त्याला लोकांना ह्याचं दर्शन होतं.